त्रिवेदी गावतले संघाची सलामीची जोडी आपल्याला पाहायला गेला तर क्रमांक 1 वरती प्रणव असेल तर क्रमांक 2 वरती अक्षय. दाभोल विरुद्ध त्रिवेदी गावतले असा सामना आपल्याला पाहायला भेटतो. आजच्या दिवसातील चौथा सामना आपल्याला पाहायला भेटतोय. गाव टू गावच्या प्रमाणे खेळवले जाणारे सामने. बॉलर नेम सांगायचा आहे. येस वैयक्तिक कुठे तर पहिलं आणि संघाकडनं पहिले शतक राहुल. येस एकीकडे दाबोल असणारे तर दुसरीकडे गावतले. दापोली तालुक्यातील एक बलांडी संघ आपल्याला पाहायला भेटतात. आजच्या दिवसातील एक महत्त्वपूर्ण सामना लीग टाईप खेळवले जाणारे सामने. प्रत्येक संघाला 3 सामने खेळावे लागणार आहेत कंपल्सरी आणि त्यामध्ये 2 सामने जिंकल्यानंतर क्वालिफाय होईल नक्कीच आपल्याला पाहायला गेलं तर. एकीकडे गावतले तर दुसरीकडे दाबोल. अच्छा लेट्स प्ले बॅटला सुरुवात होते. गोलंदाजी ट्रॅकवरती राहुल सज्ज होते. राहुल टॉक्षय. येस यावेळी मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपाने रन्स येत आहेत. पहिल्या चेंडूवरती एक अवांतर धावेची भर पडणार आहे टीम त्रिवेदी गावतले या संघामध्ये. पाहिला गेला तर एक इम्पॉर्टंट मॅच आहे. आजचा हा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील एक चांगले मॅचेस खेळवले जात आहेत त्या टेटवली गावामध्ये. स्ट्रायकर वरती अक्षय पवार असणार आहे. आणखी चांगल्या प्रकारची फलंदाजी करावी लागणार आहे कारण समोरचा संघ सुद्धा त्याच ताकदीचा संघ आहे. पण एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज राहुल. यावेळी स्लोवर लेंथ चेंडू चाललाय. यस 2 आऊट सीमारेषा पार पूर्ण येत 6 धावा. नक्कीच सर पाहिला गेला तर पहिला चेंडू स्क्वेअर गेला आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती प्रहार आलाय. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उचली घेतली चेंडूवर आणि सरळ पाठवले अक्षय पवारच्या बॅटमधून मॅक्झिमम आलाय. आता पुढे एकदा कोणत्याची ट्रॅकवरती राहुल राईटम राऊंड विकेट बारा करेल. अक्षय टू राहुल. यावेळी फुल टॉस आहे आणि फुल टोल वापर केलाय मिस्टर धार पवार. अक्षय पवारच्या माध्यमातून मॅक्झिमम. अक्षय पवार नावाचं वादळ सुटलंय. अक्षय पवार ऑन फायर असणार आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत तर गोलंदाजावरती प्रेशर असणार आहे. आणि नक्कीच तर पाहायला गेलं तर अक्षय पवारच्या माध्यमातून प्रहार होत आहेत. सलग 2 षटकार आलेत तर नक्कीच पाण्यासारखी गोलंदाजी या टेटवली गावामध्ये एक चांगल्या प्रकारचे सामने खेळवले जातात. आणि आता 3ऱ्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर अक्षय पवारच्या माध्यमातून ती 4थ्या सामन्यामध्ये प्रहार होत आहेत. पहिली इनिंग चालू आहे. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी सर दाबोलच्या माध्यमातून पाहायला घेतला आणि पुढे एकदा राईट ओव्हर द विकेट सर राऊंड द विकेट आपल्याला पाहायला भेटते. अक्षय एवढी यॉर्करलीचा चेंडू होता. फिल्डर येणार आहे चेंडूच्या इथे. डीप मिडला फिल्डर येतोय. एकेरी रन्स येत आहेत. यावेळी स्ट्राईक वरती पाहायला गेलं तर प्रणव पवार हा सुद्धा नाव एक चर्चेत राहिला. गावतेलेकरांचा एक मोठा फलंदाज मानला जातो. प्रणव पवार आपल्याला पाहायला भेटतोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मध्ये संघ उतरला पाहायला गेला तर आजचा दिवस आणि पहिले सामना खेळताना दोन्ही संघ
आणि एक चांगल्या प्रकारचा स्टार्ट आपल्याला पाहिलं होतं अक्षय पवारच्या माध्यमातून. आणि त्यानंतर मॅचमध्ये बनवून आलाय एक यॉर्कर आपल्याला पाहायला भेटला आणि एकेरी रन्स येत आहेत. एकेरी धावेनंतर धाव संख्या 14, 3 चेंडू 14 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचले. गोलंदाज सज्ज असणारे गोलंदाजी ट्रॅकवरती. ओहो, यावेळी विरकवलाय, हवेमध्ये चेंडू आहे, चेंडू चाललाय. येस, वन बाउन्स, सीमारेषा पार, दणदणीत आलाय चौकार. नक्कीच तर पाहायला गेलं तर प्रणव पवारनी चौकार आणि खाता गोललाय. नक्कीच चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते प्रणवच्या माध्यमातून. नक्कीच एक चांगला स्टार्ट पाहायला भेटते पहिल्या षटकामध्ये. पुढे एकदा राहुल वरती प्रहार होत आहेत. तर राईट आर्म ओव्हर द विकेट, राहुल टू प्रणव. यॉर्करले तर विरकवलाय, स्ट्रेट ड्राइव्ह आलाय, चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषा पार. बॅक टू बॅक चौकार, प्रणव पवार ऑन फायर. इस 22 आकड्यावरती धावसंख्या स्थिरावले टीम त्रिवेणी गावतील संघाची. प्रणव पवार नावाचं वादळ. यावेळी सुद्धा यॉर्करलेचा चेंडू आणि चांगली फील्ड आपल्याला कव्हरच्या माध्यमातून पाहायला भेटते. आणि शतक क्रमांक पहिल्याच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 22 म्हणजे 22 आकड्यावरती धावसंख्या स्थिरावले. नक्कीच तर पाहायला गेलं तर अक्षय पवारच्या बॅटमधून 2 षटकार आले आणि त्यानंतर एकेरी रन्स आला. आणि प्रणव पवारच्या सुद्धा माध्यमातून अगदी चांगले प्रहार आपल्याला पाहायला भेटते. 2 चौकार आले आणि एक डॉट जकडून ठेवण्याचं काम केलं गोलंदाजाने. बट फलंदाजी सुद्धा चांगल्या प्रकारची आपल्याला पाहायला भेटते त्रिवेणी गावतलीच्या फलंदाजाच्या माध्यमातून. नक्कीच बघण्यासारखं असणारे वैयक्तिक कुठे तर पहिल्या आणि संघाकडनं दुसरे शतक टाकण्यासाठी कोण येणार. पहिल्या शतकामध्ये 22 धावा आलेत. प्रेशर असणारे समोरच्या संघावरती. अक्षय पवारच्या माध्यमातून एक चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते आजच्या दिवसामध्ये. चांगले प्रहार केले, बॅक टू बॅक 2 षटकार आले आणि त्यानंतर एकेरी रन्स. आणि त्यानंतर प्रणवची सुद्धा फलंदाजी आपल्याला एक प्रहार करण्यासारखी बघायला भेटली. एक पहिला चेंडू पूल केलेला, सरळ चेंडूला पाठवलं सीमारेषावर चौकार आणि त्यानंतर एक स्ट्रेट ड्राइव्ह आपल्याला पाहायला भेटला आणि डॉट चेंडू आले. नक्की चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला भेटते त्रिवेणी गावतलीच्या फलंदाजाच्या माध्यमातून. बॉलर नेम गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. गोलंदाजाचं नाव नक्कीच एक चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. पहिल्या षटकामध्ये चांगल्या प्रकारचे खेळून काढले चेंडू आणि त्यानंतर एक डॉट चेंडू आला, शेवटचा चेंडू. नक्कीच आता पाहायला गेलं तर फलंदाजी ट्रॅकवरती गावतलेकरांचा शान म्हणजे अक्षय पवार आपल्याला पाहायला भेटतोय. बॉलर नेम सांगायचं आहे. येस, कार्तिक क्रमांक 2 वरती गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहे. यावेळी विरकवलाय, हवेमध्ये चेंडू आहे, चेंडू चाललाय, वन बाउन्स, चौकार, द बॅक झिबम. नक्कीच तर पाहायला गेलं तर चेंडू पहिल्यानंतर थोडासा डीप झाला आणि त्यानंतर अक्षय पवारच्या माध्यमातून प्रहार येतोय. धावसंख्या तर पाहायला गेलं तर 26 आकड्यावरती पोहोचले. येस, नक्कीच सर पाहायला गेला तर अगदी क्लास दर्जाची फलंदाजी. अजून सुद्धा तर त्रिवेणी गावतले संघाचा तर विचार करायला गेला तर बॅटिंग लाईन मध्ये मुन्ना सारखा एक बलांडे फलंदाज आहे. अनिकेत पवार असेल, कृष्णा पवार असेल आणि त्यासोबतच प्रत्येक जण जे प्रणय पवार. एक चांगल्या प्रकारची बॅटिंग लाईन आपल्याला पाहायला भेटते. यावेळी उडवलाय, मिस्टाईप झालाय, हवेमध्ये चेंडू आहे आणि एक चांगल्या प्रकारचा जज पाहायला नाही भेटला आणि चेंडूला सरळ पाठवलंय. पंच सांगते षटकार आहे.
अक्षय पवारच्या माध्यमातून प्रहार, मॅग्निफिशन मॅकप्रॅक्ट षटकार. ब्रेकदार राईट राऊंड विकेट, इनसाइड एज, किपरचा सहारा, विकेट क्रमांक पहिल्याचा बटन अक्षय पवारला परतावा लागणार डेगआउट मध्ये. नक्कीच पहिले 2 चेंडू प्रहार केला आणि त्यानंतर ऑफ साइड रिझनला एक वाईट वर्करचा प्रयास आणि तिथे बॉल थोडासा पाठी टाकण्याचा प्रयत्न आणि इनसाइड एज लागले. क्रमांक 3 वरती जर आपल्याला पाहायला गेला तर स्वतः मुन्ना क्रमांक 3 वरती मुन्नाला प्राचारण केले. त्रिवेदी गावतेले सगळ्यांनी मुन्नावरती विश्वास दाखवलाय. एक चांगल्या प्रकारची फलंदाजी करणं एक आवश्यक असणार आहे. अक्षय पवारची विकेट गेले, बॅक थ्रू मिळवून दिलाय कार्तिक या गोलंदाजाने. पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्या आणि त्यानंतर मॅच मध्ये बनवून ठेवलाय. एक मोठी विकेट अक्षय पवार डेकआउट मध्ये परततोय. क्रमांक 3 वरती मुन्ना बाय एमबीबीएस, मुन्ना मोरे. आता क्रमांक 3 वरती जर पाहायला गेलं तर मुन्ना बाय एमबीबीएस, क्रमांक 3 वरती मुन्ना मोरेला प्राचारण केलंय. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी बॅक थ्रू मिळवून दिला या गोलंदाजाने. पहिले 2 चेंडूवरती प्रहार झाला आणि त्यानंतर मॅच मध्ये बनवून ठेवलाय. येस एका मोठ्या फलंदाजीची विकेट करणं एक इम्पॉर्टंट आहे. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी दाबोलच्या गोलंदाजाकडनं म्हणजे कार्तिक राईट राऊंड विकेट, कार्तिक टू मुन्ना. यॉर्करले तर लेग साइड रिझनला भिरकवलाय, चेंडू गॅप मध्ये आहे, चेंडू चाललाय दणदणी करत, अजून एक चौकार, मुन्ना ऑन फायर. यावेळी इनसाइड लागले, लेग साइड ला भिरकवलंय, चेंडूच्या इथे फिल्डर येईल तोपर्यंत फलंदाजांकडे सध्या असणार आहे. रन्स येत आहेत, येस 2 रन्स येत आहेत. चांगल्या प्रकारचा कॉल आपल्याला पाहायला भेटते गुड इन बिटवीन द विकेट्स. पाहायला गेलं तर या संघाकडचे फलंदाज सलामीचे आले आणि षटकारांनी चौकारांनी खाता बोलतोय. नक्कीच क्रमांक 3 वरती मुन्नाला प्राचारण केले, चांगल्या प्रकारचे केले मुन्नाच्या माध्यमातून. ओ या विली दावे एसटीच्या खूपच बाहेर चेंडू मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपाने रन्स येत आहेत. पहिल्या गेलं तर बॅक टू बॅक 2 चेंडूवरती प्रहार केले आणि त्यानंतर बॅक थ्रू मिळवून दिला या गोलंदाजाने. एक चौकार आला क्रमांक 3 वरती मुन्ना आलेला त्याच्या माध्यमातून आणि 2 धावा आल्या आणि त्यानंतर एक स्क्वेअर चेंडू आपल्याला पाहायला भेटते गोलंदाजाच्या माध्यमातून. पुढे एकदा मुन्ना टू कार्तिक. येस ओव्हर समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 39, 39 या वरती धाव संख्या स्थिरावली टीम त्रिवेदी गावतेला आहे संघाची. पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्या आणि या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर 17 धावा आल्या. चांगल्या प्रकारचा 2 चेंडूवरती 10 धावा आल्या आणि त्यानंतर शेवटच्या 4 चेंडूवरती फक्त 7 धावा खर्च केल्या गोलंदाजाने. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली कार्तिकच्या माध्यमातून. अक्षय पवारची विकेट आल्यानंतर धाव संख्या 39. नक्कीच जर पाहायला गेलं तर अक्षय पवारची विकेट गेली आणि त्यानंतर धावसंख्येवरती एक प्रभाव आपल्याला पाहायला गेला तर प्रेशर निर्माण होते त्रिवेदी गावतेलेवरती आणि आता प्रणव पवार वरती एक मोठी कामगिरी सोपवली गेली आहे. कारण अक्षय पवारची विकेट गेली, त्याचा ओपनिंगला 7 जर आलेले, त्यानंतर आता प्रणव वरती एक मोठी जिम्मेदारी आहे. नक्कीच चांगल्या प्रकारची फलंदाजी करणं आवश्यक असणार आहे. समोरचा संघ सुद्धा त्यागतातीय संघ आहे दापोली तालुक्यामध्ये जर पाहायला गेला तर वैयक्तिक कोटीत पहिला आणि संघाकडनं 30 शतक बॉलरने सांगायचं आहे. येस बयू आपल्याला पाहायला भेटते 30 प्रगती पथावरती आपल्याला पाहायला भेटणार आहे.
यावेळी सुद्धा मुन्ना बाय एमबीबीएस चा गजर होतोय. मुन्ना ऑन फायर असणार आहे. नक्कीच जर पाहायला गेलात तर पहिले 6 ते 5 चेंडूवरती पेसेस ठेवले, चांगल्या प्रकारचे क्रिकेटिंग शॉट पाहायला भेटले आणि त्यानंतर 2 पुल शॉट. मुन्ना ऑन फायर आहे. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी मुन्नाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. 6 चेंडूवरती 18 धावांची केली करते मुन्ना. नक्कीच चांगल्या प्रकारची गोलंदाजी. पुढे शेवटचे काही चेंडू बाकी असणार त्या षटकामधले. राहुल टू मुन्ना. फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टोल. चेंडू सरळ पाठवला. हॅट्रिक झाली करायची. मुन्ना बाय एमबीबीएस ऑन फायर. नक्कीच डेकआउट मध्ये जर पाहिलं गेलं तर जल्लोष होतोय. 3 षटकार आल्यानंतर धाव संख्या 69. 69 याकडे वरती धाव संख्या स्थिरावले. मुन्ना नावाचं वादळ आलंय ग्राउंड वरती. क्रमांक 3 वरती खेळण्यासाठी आलेलं मुन्नाच्या माध्यमातून प्रहार होत आहेत. पहिले 2 चेंडू आपल्याला चांगल्या प्रकारचे पाहायला भेटले आणि त्यानंतर मॅच मध्ये बनवून आलाय मुन्ना याने. शेवटचा चेंडू बाकी असणार या इनिंग मधला. स्लोवर लेंथ. शतक क्रमांक 4च्या समाप्तीनंतर इनिंग समाप्तीनंतर धाव संख्या 70. 71 धावांचा एक विशाल असा डोंगर उभा केलाय दाबोल्या संघासमोर. प्रणवच्या माध्यमातून सुद्धा 10 चेंडूवरती 19 धावांची चांगली खेळी आपल्याला पाहायला भेटली आणि 71 धावांचा एक मोठा असं आव्हान. विशाल आणि केतन. निशांत. क्रमांक 1 आणि 2 वरती निशांत आणि केतन. निशांत आणि केतनच्या माध्यमातून दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला भेटत आहेत. 71 धावांचा एक मोठासा लवकर चेस करण्यासाठी उतरले 2 सलामीचे फलंदाज म्हणजे निशांत आणि त्यासोबतच केतन.
बदमाशाही बी आणि सोंडेकर दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असणारे कॉमेंट्री बॉक्स येथे येत आहे. या इथे नाणेफेकचा गोल उडवायचा आहे. नक्कीच चांगल्या प्रकारची फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटते. पॉईंट कव्हर्स डीप कव्हर लेग आपल्याला पाहायला भेटते. एक चांगल्या प्रकारची फिल्डिंग आणि फलंदाजी ट्रॅकवरती निशांत एक डोंगर असा उभा केला 71 धावांचा आणि तशा प्रकारची फलंदाजी करावी लागणार आहे तुम्हाला. 24 चेंडूवर 71 धावांचा एक मोठा असा डोंगर. पुढे एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती वैयक्तिक कुठे पहिला आणि संघाकडनं पहिलेच शतक प्रणव पवार. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. प्रणव पवार राईट अप ओव्हर द विकेट. प्रणव टू निशांत. ओहो यावेळी अगदी क्लास चेंडू स्वेर चेंडू असणार एक अवांतर धावेची भर पडते. मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपाने रन्स येतात पाहायला गेला तर एक 71 धावांचा एक मोठासा डोंगर उभा केलाय त्रिवेणी गावतले संघामध्ये. 24 चेंडूवर 71 धावा करायच्या आहेत. आपण एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती प्रणव सज्ज होते. राईट अप सोंडेकरच्या कर्णधाराला विनंती असणार की कॉमेंट्री बॉक्सच्या इथे यायचा नाणेफेकचा गोल उडवण्यासाठी. यावेळी रनआउटचा खतरा असणार आहे. यावेळी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला भेटते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. 71 धावांचा एक मोठासा डोंगर उभा केलाय. तुम्हाला एक चांगल्या प्रकारची फलंदाजी करावी आवश्यक असणार आहे. कुठेतरी षटकारांनी चौकार येणे आवश्यक असणार आहे. पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर गावतेले संघाने 22 धावा मारल्या. त्यानंतर 2 षटकामध्ये 39 धावा होत्या. त्यानंतर गोलंदाजी चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. पुढे प्रणव पवार अगदी क्लास दर्जाची गोलंदाजी इनसाइड येत लागली आणि मुन्नाच्या मध्ये चूक घडले. कॅच ड्रॉप होते आणि एकेरी रन्स मिळणार आहे त्या संघाला दाबोली संघाला. पुढे प्रणव पवार राईट अप ओव्हर द विकेट. प्रणव टू केतन यावेळी उडवला हवेमध्ये चेंडू आहे. चेंडूच्या खाली अकू असणार आहे. पकडेल कॅच. विकेट क्रमांक पहिल्याचा बदल केतन डेकआउट मध्ये परततोय. नक्कीच पहिला चेंडू स्वेर चेंडू होता आणि त्यानंतर इनसाइड येत लागून एक राऊंड आले आणि त्यानंतर केतनची विकेट येते. एक मोठा फलंदाज बाद होतोय. आता क्रमांक 3 वरती कुठला फलंदाज येणार. प्रथमेश क्रमांक 3 वरती प्रथमेश आपल्याला पाहायला भेटतोय. प्रथमेशला एक चांगल्या प्रकारची कामगिरी करायची कारण 71 धावांचा एक मोठासा डोंगर तुम्हाला चेस करायचा आणि त्यामध्ये विकेट्स गमावल्या म्हणजे प्रेशर मध्ये जाऊ शकतो एक संघ. नक्कीच चांगल्या प्रकारची गोलंदाजी प्रणवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. एक चांगल्या प्रकारची कॅच अकुच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली. सोंडेकरच्या कर्णधाराला लाचचा कॉल असणार आहे की कॉमेंट्री बॉक्सच्या इथे यायचा आहे. पुढे एकदा प्रणव पवार गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते. चांगल्या प्रकारची गोलंदाजी प्रणवच्या माध्यमातून. पण एकदा राईट मोड की प्रणव टू प्रथमेश. यॉर्करलेचा चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडूची धावसंख्या जर पाहायला गेलं तर 22 सॉरी 2 1 धावसंख्या स्थिरावली टीम दाबवली संघाची. पण प्रणव पवार राईट ओव्हर द विकेट. चांगल्या प्रकारचा चेंडूची इथं पिट्या येतोय. बॉल पकडे तोपर्यंत रन्स येणार आहेत. 1 रन आलाय. 1 रन तर धावसंख्या 3 1 बाद 3 आकड्यांवरती धावसंख्या स्थिरावली टीम दाबवली संघाची. पुन्हा एकदा निशांत स्लोवर लेन स्वेर चेंडू असणार आहे. मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपाने रन्स येत आहेत. 71 धावांचा एक मोठा असा डोंगर उभा केला त्रिवेणी गावतेला संघाने. त्यामध्ये एक चांगल्या प्रकारची फलंदाजी करणं आवश्यक असणारे दाबवले फलंदाजाला. पण इथं निशांत फलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहे. राईट ओव्हर द विकेट. प्रणव टू निशांत. यावेळी चांगल्या प्रकारचा शॉट आपल्याला पाहायला भेटते. चेंडूच्या इथे फिल्डर रायडा चेंडू चाललाय. S1 बाउन्स चौकार. 4 धावेने तर धावसंख्या 8
एक बाद 8 आकड्यांवरती धावसंख्या स्थिरावली टीम दाबवली सगळ्याची. पहिले 2 चेंडूवरती चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला भेटली आणि एक चौकार आले तर नक्कीच मॅच मध्ये बनवून ठेवलंय या फलंदाजाने म्हणजे निशांत. एकदा प्रणव पवार गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय. रायटम वर द विकेट प्रणव टू निशांत. स्लोवर लेथ हवेमध्ये चेंडू आहे. चेंडूच्या खाली पिट्या कॅच ड्रॉप. नक्कीच हवेमध्ये चेंडू होता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9. कॅच ड्रॉप होते. कॅचेस विथ द मॅचेस बनतात आणि तिथे कॅच ड्रॉप केले पिंड्याच्या माध्यमातून पाहायला गेलं तर पहिले 2 कॅच ड्रॉप होत आहेत. वैयक्तिक कोटे तो पहिल्या संघाकडनं दुसरे शतक अक्षय पवार. अक्षय पवार आपल्याला पहिल्या भेटेल एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणं आवश्यक आहे. पहिल्या षटकामध्ये एक चौकार आला आणि त्यानंतर जखडून ठेवण्याचं काम केलं प्रणव पवारच्या माध्यमातून. एक कॅच सुद्धा ड्रॉप झाली. पिंड्याच्या माध्यमातून एक चूक घडली. लेफ्टम राऊंड विकेट वारा करणारे फलंदाजाला पाहायला गेलं तर अक्षय पवार एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणं आवश्यक. आता तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामध्ये एक चांगल्या प्रकारचा क्रिकेट खेळताना हे सगळं एकीकडे गावतेले असणारे तर दुसरीकडे दाबोल दोन्ही सुद्धा सगळं दापोली तालुक्यातील एक बलाढ्य सगळ्यात. यावेळी विरकवलाय. चेंडूला पाठवलंय. यस सीमारेषा पार. द मॅक्सिमम स्ट्रोक. चेंडू सरळ पाठवले सीमारेषा पार. षटकार. शेरवली आणि टांगर दोन्ही सगळ्याच्या कर्जदाराला विनंती असणार आहे की कॉमेंट्री बॉक्स इथे यायचं आहे. अक्षय पवार गोलंदाजी रॅक वरती सज्ज होते. लेफ्टम राऊंड विकेट अक्षय टू निशांत. निशांतच्या माध्यमातून एक मॅक्झिमम आलाय. पहिल्या षटकामध्ये एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला भेटली. यावेळी सुद्धा विरकवलाय. समोरच्या दिशेला आहे. चेंडूच्या इथे फिल्डर येतोय प्रणय. तोवर तो फलंदाजाकडे सध्या आहे. रन्स येत आहेत. 2 रन आल्यानंतर धावसंख्या पत्र याकडे वरती स्थिरावली टीम दाबोलाय सगळ्याची. नक्कीच चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला भेटते. या षटकामध्ये षटकार आल्यानंतर मॅच मध्ये बनवून ठेवला या फलंदाजाने म्हणजे निशांतच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये एक विकेट आली केतनच्या माध्यमातून. नंतर रन्स येत आहेत. अक्षय पवार वरती प्रहार होते पाहायला गेलं तर एक षटकार आला आणि त्यानंतर 2 रन्स येत आहेत. पुन्हा एकदा अक्षय पवार लेफ्टम राऊंड विकेट अक्षय टू निशांत. यावेळी सुद्धा विरकवलाय. चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषा पार. अजून एक येतो अक्षयच्या माध्यमातून निशांतच्या माध्यमातून मॅक्झिमम स्ट्रोक. नक्कीच चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. अक्षय पवार वरती वारतायत. चांगल्या प्रकारची फलंदाजी निशांतच्या माध्यमातून. क्रमांक 2 वरती निशांत आपली कामगिरी पूर्ण करतोय. 2 षटकार येत आहेत. त्या षटकामध्ये अक्षय पवार वरती प्रेशर असणार आहे. निशांतच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला भेटते. पुन्हा एकदा अक्षय पवार लेफ्ट आर्म राऊंड द विकेट ओव्हर द विकेट सॉरी. यावेळी सुद्धा अगदी क्लास दर्जाचा चेंडू प्लेट ॲट बेस डॉट चेंडू येतोय. निर्धाव चेंडू झाल्यानंतर धावसंख्या 23. यावेळी निशांतच्या माध्यमातून अजून एक आलाय षटकार.
तर नक्कीच पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या आणि त्यानंतर अक्षय पवार वरती चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला भेटते निशांतच्या माध्यमातून 3 षटकार या षटकामध्ये पाहायला भेटत आहेत निशांतच्या माध्यमातून. पुढे एकदा अक्षय पवार इनसाइड एज कीपरच्या माध्यमातले कोणत्याही प्रकारची चूक आपल्याला नाही भेटत आणि विकेट क्रमांक दुसऱ्याचा बद्दल निशांत टेकआउट मध्ये परततोय. नक्कीच जर पाहायला गेलं तर पहिले 3 चेंडूवरती षटकार राहिले आणि त्यानंतर कबॅक करून दिला. बॅक थ्रू बिलवलाय अक्षय पवारने. शतक क्रमांक दुसऱ्याच्या समाप्तीनंतर धाव संख्या 29 29 या आकड्यावरती धाव संख्या स्थिरवले. क्रमांक 5 वरती क्रमांक 4 वरती मयूर. शेरवली संघाने नाणेफेकचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी सरीने. आता जर पाहायला गेल्यात तर गोलंदाजी ट्रॅक वरती गावतलेकरांचा उगवता सितारा म्हणजे मिस्टर आदित्य गुरव. वैयक्तिक कोट्यात तर पहिल्या संघाकडनं 30 शतक आदित्य गुरव आपल्याला पाहायला भेटतोय. नक्कीच जर पाहायला गेलं तर दोन षटकांनंतर धाव संख्या 29 29 आकड्यावरती धाव संख्या स्थिरावले. क्रमांक 3 वरती आदित्य गुरवला प्राचार्य केले गोलंदाजी ट्रॅक वरती. राईट राऊंड द विकेट 12 करणारे त्यासोबत प्रथमेश क्रमांक 3 वरती खेळण्यासाठी प्राचार्य केलं दाबोल संघाच्या कर्णधारांनी. ओ शॉट प्ले हवेमध्ये चेंडू आहे चेंडूच्या खाली प्रतीक आणि चेंडू चाललाय सीमा रेषा पार. एक चूक घडले प्रतीकच्या माध्यमातून चेंडू सरळ चालाय सीमारेषावर षटकार. एक खराब जजमेंट आपल्याला पाहायला भेटते प्रतीकच्या माध्यमातून. एक षटकार आल्यानंतर प्रेशर असणार आहे गोलंदाजीवरती आदित्य गुरव. येस नक्कीच तर पाहायला गेले तर इम्पॉर्टंट मॅच आहे लीग स्टेट मधली. आपण पहिली मॅच खेळताय आणि अशा प्रकारची जर चूक घडली तर नक्कीच आपला सगळं बॅक थ्रू मध्ये जाऊ शकतो. पुढे एकदा आदित्य गुरव यावेळी हवेमध्ये चेंडू आहे चेंडूच्या खाली येस नो मॅच लॅट मध्ये चेंडू पडलाय. एक चांगली विल करेल तेवढं फलंदाजाकडे सध्या असणार आहे. येस रन्स येत आहेत 2 रन्स आल्यानंतर धाव संख्या 2-37 3 रन्स येत आहेत. आता जर पाहायला गेलं तर क्रमांक 4 वरती प्राचार्य केलं मयूर. धाव संख्या 38. नक्कीच आपल्याला पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि त्यानंतर 3 रन येत आहेत. पुढे एकदा गोलंदाज आदित्य गुरव राईट राऊंड विकेट आदित्य टू मयूर. गुडलेचा चेंडू आणि उजव्या श्रीच्या खूपच बाहेर चेंडू मिस्टर एक्स्ट्रा चेसेस आणि रन्स येत आहेत. नक्कीच तर पाहायला गेलं तर एक षटकार आला आणि 3 रन्स आले आणि गोलंदाजावरती प्रेशर एक दबाव निर्माण होतोय. मिस्टर एक्स्ट्रा चेसेस आणि रन्स येत आहेत. एकेरी धावांनंतर धाव संख्या 39 39 आकड्यावरती धाव संख्या स्थिरावली टीम दाबोले संघाची.
पहिले दोन पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या आणि त्यानंतर कमबॅक आणून दिलाय. एस यावली रनअप मध्ये कायसा बिघाड आपल्याला पाहायला भेटतोय. अक्षय पवार या संघाच्या नेतृत्व करताना आपल्याला पाहायला भेटते. त्रिवेणी गावतले संघाचा एक चांगल्या प्रकारची खेळी करतायत आणि दोन्ही संघ चांगल्या प्रकारचा क्रिकेट खेळतायत. पुढे एकदा ओ यावेळी अजून एक मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपाने रन्स येत आहेत. पहिला गेलं तर एक षटकार आला आणि त्यानंतर आदित्य गुरवरती दबाव एक प्रकारचा प्रेशर निर्माण होतोय. दोन स्वेर चेडू येते. स्वेर रन्स आल्यानंतर धाव संख्या 40. 31 धावांची गरज असणाऱ्या शेवटचे 10 चेडून 31ची गरज. फुलटॉस चेडू भिरकवला. चेडूची इथे प्रणय येतोय. 1 रन्स येणार आहे. शेवटची 9 चेंडू बोलते तुम्हाला 30 धावा करायच्या आहेत तर तुम्हाला मॅच जिंकायची आहे. दाबोल संघ पहिल्या षटकामध्ये 9 रन्स आले आणि त्यानंतर अक्षय पवार आणि आदित्य गुरवरती चांगल्या प्रकारची फलंदाजी दाबोलच्या माध्यमातून पाहायला भेटली. प्रहार पाहायला भेटले. अक्षय पवार वरती 3 षटकार आले. पुन्हा एकदा आदित्य गुरव राईट आर्म राऊंड द विकेट. आदित्य टू प्रशांत. यावेळी सुद्धा स्वेर चेडू मिस्टर एक्स्ट्रा चेडू रन्स येत आहेत. प्रेशर एक प्रेशर निर्माण होते या गोलंदाजावरती. नक्कीच सर पाहायला गेलं तर एक छोटूशा वयामध्ये एक चांगल्या प्रकारची कामगिरी पाहायला भेटते. एक्सपिरियन्स एवढा नाही आहे गोलंदाजाला तरी सुद्धा चांगल्या प्रकारची गोलंदाजी. यावेळी एसट्या उद्ध्वस्त. विकेट क्रमांक 30 बटन प्रथम एसट्या कॉर्ट मध्ये परततोय. बॅक थ्रू मिळवून दिलाय. गोलंदाजाने कमबॅक आणून दिलाय संघाला. कुठेतरी बॅक थ्रू मध्ये जायच होता गावतलेचा संघ आणि त्यामध्ये आदित्य गुरव आणि नक्कीच सर पाहायला गेलं तर टप्पा पडला आणि डीप झाला चेंडू आणि विकेट क्रमांक 30 बटन पर्यंत क्रमांक 5 वरती. नक्कीच फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. वैभव. ओ यावेळी सुद्धा स्वेर चेडू मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपाने रन्स येत आहेत. आदित्य गुरववरती प्रहार झाले आणि त्यानंतर कमबॅक आणून दिला तरी सुद्धा स्वेर चेडू येत आहेत. स्लोवर लेत आणि यावेळी सुद्धा स्वेर चेडू शेवटच्या 8 चेंडू आणि 27ची गरज. 27 रनची जरूरत असणार आहे समोरच्या संघाला. नक्कीच तर त्या 2 चेंडूवरती एक प्रहार पाहायला भेटले तर नक्कीच मॅच मध्ये बनून राहिला संघ. कारण कुठेतरी मॅच मध्ये बनलेला त्रिवेणी गावतले संघ पण आदित्य गुरव यावेळी साईडीत लागले. चेंडूची इथे इगो येतोय. पकडेल कॅच. विकेट क्रमांक 4 बटन. क्रमांक 6 वरती राहुल. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला राहुलच्या माध्यमातून पाहायला भेटली. शेवटच्या शतक हाताळणारं एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी राहुल आणि आता फलंदाजीवरती भार टाकावा लागणार आहे. शेवटची 7 चेंडू आणि 27ची गरज असणार आहे. एकदा राहुल गुडेचा चेडू शतक क्रमांक 30 समाप्ती तर धाव संख्या 44 44 सेकंदावरती धाव संख्या स्थिरावले. शेवटचे 6 चेंडू आणि 27 ची गरज.
पुढे एकदा शेवटची 6 चेंडूंनी 27 गरज असणार आहे. वैयक्तिक कोटीत दुसऱ्या आणि संघाकडनं चौथं प्रणव पवार. यॉर्करचा चेंडू होता आणि की सर आपल्याला पाहायला गेलं तर चांगल्या प्रकारची फील्ड आपल्याला पाहायला भेटते. लॉंग ऑनच्या माध्यमातून प्रणय होता. 1 रन येत आहेत. शेवटची 5 चेंडूंनी 26ची गरज असणार आहे टीम दाबोल संघाला. यावेळी एसट्या उद्ध्वस्त. विकेट क्रमांक 5 पतन राहुल डेकोट मध्ये परततोय. षटकार.